वाह वाह टाळकरी जय हो। जय हो बसलेल्या मंडळी टाळी 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 हा। वाह विशाल महाराज जय हो। जानेफळ नगरी मध्ये पंढरी आली बघा पंढरी। वाह वाह टाळी टाळी। दयावंत जयंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। लटिके वचन नाही दे उदासीन। येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी। येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या वार करी वार करे संताच्या वार करे संताच्या ए मस्तक हे पायावरी ओ मस्तक हे पायावरी या वार करे संताच्या वार करे संताच्या हो मस्तक हे पायावरी हो मस्तक हे पायावरी या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतांचं महत्त्व सांगणारा गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी। तुकोबाराय म्हणतात की बाबा या संसारामध्ये राहून ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे त्याला तुकोबाराय काय देतात? धन्यता देतात। धन्यता नवे नवे तुकोबाराय म्हणतात येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। वैकुंठाहून तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता कोण आले बाबा? संत आले। संत तुम्ही म्हणसाल महाराज संतच उपकार करतात का? तुम्ही आम्ही उपकार करत नाही का? आपण सुद्धा उपकार करतो पण आपला उपकार कसा आहे? स्वार्थापोटी आहे। नवे नवे संत महात्मे कसे आहेत? लठ्ठिके वचन नाही दे उदासीन। तुकोबाराय म्हणतात की संतांचं बोलणं हे खोटं नसतं। लठ्ठिके वचन नाही दे उदासीन आणि संतांचं बोलणं कसं असतं? गोड। तुकोबाराय म्हणतात मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी। काला का अर्थ कळाला? झालं आपलं कीर्तन विठ्ठल आहे विठ्ठल। बघा कीर्तनाला सुरुवात करणे अगोदर परिहार देणे हे वक्त्याचं काय असतं बाबा? कर्तव्य असतं। कर्तव्य असतं का नाही? आता काय चालू आहे? सप्ताह चालू आहे। सर्वांना माहिती आहे सप्ताह चालू आहे। आज काय कीर्तन आहे हे बी माहिती आहे पण परिहार देणं हे वक्त्याचं काम असते। आवाज जरा द्या विकू द्या विकू बंद केला तुम्ही द्या आवाज। परिहार देणे हे वक्त्याचं काम असते बरं का? आता हे बघा एखाद्या मुलाचं लग्न ठरलं तुमच्याकडे लग्न होतात का? होतात? आमच्या इकडे नाही बाबा। आमच्या गावात 40 नवरदेव। 40 किती? 40। तुमच्या गावात 140। बाबा 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 आमच्या गावात 40 आहे आणि 41 नंबरचा मी। काय सांगावं विशाल महाराज एवढं अवघड झालं लग्नाचं बरं का? एवढं अवघड आहे, लय अवघड आहे महाराज, लय अवघड। मुलगा 20-25 एकर शेती पाहिजे, पाहिजे तर पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे। बरं नोकरी पाहिजे, 3 मजली बंगला पाहिजे। बरं पाहिजे ते पाहिजे पोरगा हां बरं बाई मालकरी पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे। एवढं लोक पाहायला आले महाराज बरं का? एक नवरदेव मी नवरी बघायला नेला होता त्याला बरं का बाबा। पोरगा महाराज आहे, एकटा आहे, तुम्हाला सांगतो 12 एकर जमीन आहे हां, 3 मजली घर आहे, 6 लाखाची गाडी आहे, सर्व आहे बरं का। आणि नेलं मस्त मुलगी वगैरे त्यानं बघितली, मुलगी पसंत आली। आल्यानंतर ज्यावेळेस तिकडले पाहुणे यायचे तिकडले तर मग आता येणार उद्या, मग आणल्या दिवशी फोन आला। ते म्हणले महाराज
आम्ही काय येणार नाही. म्हटलं काय झालं अचानक? ते म्हणले महाराज आमची मुलगी म्हणते नवरदेव आहे ना नवरदेव ते थोडी टकलीचे पुढून. म्हणलं का आता केस बस होती तर काय महाराज लय अवघड आहे, एवढं अवघड आहे लग्नाचं, लय अवघड आहे हे की नाही. तसं त्या मुलाचं काय झालं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर तो गावात येतो गावात आल्यानंतर आपण गावात आल्यावर त्याला काय म्हणतो, मुलगी लग्न झाली, मुलगी नवरी आणि नवरदेव गावात आल्यावर त्या नवरीला आपण काय म्हणतो बाबा, काय म्हणतो, नाव घे किंवा आहे ना घे म्हणतो का नाही. मग ती मुलगी घेते का नाही. आता मला सांगा, मुलगा कोणाच्या गावातला आहे, आपल्या. मग आपल्याला त्याचं नाव माहीत आहे का नाही, माहीत आहे ना. पण आपल्याला त्या नवरीच्या तोंडातून त्याचं नाव ऐकायचं असते. तसंच कीर्तनात परिहार देणे हे कीर्तनकाराचं काय असतं महाराज, कर्तव्य असतं. बघा आज तर मला असं वाटतं बरं का की शेगाव पंढरपूर अशा ठिकाणी जे कार्यक्रम होतात ना, असाच कार्यक्रम आहे आपला. बघा ना टाळकरी, असं वाटू राहिलं की गजानन महाराजच्या दरबारात कीर्तन चालू आहे काय हां. नाहीतर महाराज कुठं कुठं कार्यक्रमाला जा तुम्ही, लय अवघड आहे. ते 2-4 टपरं पुढं ते वाजवणारं कुणीकडे वाजवते, म्हणणारं कुणीकडे म्हणते, लय अवघड आहे. पण इथं टाळकरी बघा तुम्ही. आणि विशेष म्हणजे ड्रेसमध्ये सर्व जे वारकरी संप्रदाय ड्रेस आहे ते ड्रेसमध्ये बघा. आणि चोपदारसुद्धा दोन्ही गुण 2, इकून बी आमचे एक चोपदार, तिकून बी एक चोपदार बरं का. आणि आपल्या सप्त्याचं कितवा 4थं वर्ष मला वाटतं आहे ना, 4थं वर्ष. गेल्या वर्षी मी एक दिवस आलो होतो इथं, गेल्या वर्षी. तर गेल्या वर्षी काही एवढी पब्लिक नव्हती, होती का नाही. गेल्या वर्षी 8 दिवस होती, 8 दिनं होती. म्हणजे आपला सप्ताह आता मोठा होत चालला आहे का नाही. हां होत चालला ना. हां वर्गणी देता का, हां देता नाही, नाही का, हो का नाही देता. वा 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 वा, चांगल्या महिला मंडळी बरं का गावातल्या आपल्या, सप्त्याला वर्गणी देता, सप्त्याला वर्गणी देता बरं माता मावल्या. हो गरज आहे का नाही, सप्त्याची परमार्थाची गरज आहे बरं का. आणि एवढं मोठं कार्य करायचं म्हटल्यानंतर याला खर्च येतो. कारण का मी 5 वर्ष आले आमच्या गावात सप्ताह चालवतो, दिंडी बी चालवतो बरं का. पण काही ना का असे असतात गावात ते लय पैसे आणते सप्त्यात, कर ना मग, ये ना इकडे, ये इकडे, घे नियोजन हाती आणि सप्ताह करून पाय, मग तुला कळेल आहे का नाही. हां पण महाराज आपण करतो. आणि हा जो आपला सप्ताह आहे ह्यो काय 1-2 गायचा नाही बरं. हा सप्ताह आपल्या पूर्ण गावाच्या वतीने चालू आहे. पंचकमिटी असेल, सदस्य असतील, अध्यक्ष असतील, सर्व मंडळी बरं का. वैयक्तिक काय मी कोणाचं नाव घेत नाही, कारण याचं घेतल्यावर याले राग, त्याचं घेतल्यावर त्याले राग, नाव घ्यावं कोणाचं. हां सर्व गावकरीच्या वतीने चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. आणि ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला आमचे गजानन सर बरं का, कावले सर यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला बरं का. आणि बघा या ठिकाणी आपल्याला मृदंगावर जे साथ करतात असे विदर्भात नव्हे, ज्यांचं अमेरिकेमध्ये नाव आहे बरं का, ज्यांचं अमेरिकेमध्ये सुरू होतो आमचे असे मित्र आदरणीय विशाल महाराज शिंदे, टाळी वाजवायला. तसेच गायनाचार्य, आता यांना गुरुवारे म्हटलं तरी काय हरकत नाही, आमचे धनंजय महाराज असतील, विष्णू महाराज असतील, आमचे बाजड बाबा, मदन महाराज, सर्वच टाळकरी मंडळी बरं का. कीर्तनकार मंडळी बी समोर आहे. आता विद्वान लोक समोर म्हणल्यावर आता काय बोलावं मी, पण बोलतो आपलं कसं तरी वेळ वाकलं आहे का नाही. इथं आलेले सर्व माता भगिनी आहे का नाही, जे आले ते देव आणि जे घरी ते महादेव. असं विठ्ठल विठ्ठल. आता बघा या ठिकाणी तुम्ही कीर्तनाला आलेत, कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनाचे काही नियम असतात, काही पद्धती असतात बरं का. कीर्तनाला आल्यानंतर मांडी घालून बसू नये,
बरोबर? हां कीर्तनाला आल्यानंतर मांडी घालून बसा. पण आपलं कीर्तनात काय नाही बरं तसं. कारण महाराज लोक आली हे मांडी घाल. अरे बसला तर बसू दे ना बाबा. पाय फ्रॅक्चर आहे, पायात रॉड आहे, पाय वाकडा होत नाही, बसलात बसू दे ना. पण काय काय कीर्तन करायला शोक हे मांडी घाल. बसले बसू दे, जातील घरी, कोणाला कीर्तन सांगतं. दुसरा नियम कीर्तनाचा असा आहे, कीर्तनाला आल्यानंतर टेका देऊन बसू नाही. पण आपल्या कीर्तनात बसा काय हरकत नाही बरं का. आजी एखाद्या आजीला जर झोपेचं असेल तर घरू बाज आणा, इथं बाज टाका जागा आहे. तुम्ही झोपा, मी चहा घेऊन येतो. ना तुम्ही इथं झोपा, मी पाठी मागून झोपतो. काही अडचण नाही आपल्या कीर्तनात. घरचाच महाराज यात काही अडचण नाही बरं का. फक्त टेका देऊन बसल्यावर झोप लागू देऊ नका बरं का. कारण टेका देऊन जर बसलं पाठी मागं आणि झोप जर लागली आणि तेवढ्या वेळेस जर कुत्रा आला आणि त्यानं जर त्याचं काम केलं तर लय अवघड आहे. तिच्यामुळे झोप लागू देऊ नका. हे दोन नियम आपल्या कीर्तनात चालतात बरं का. हे दोन नियम चालतात. पण तीन नंबरचा जो नियम आहे ना तो महत्त्वाचा आहे. तो म्हणजे कोणता? कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनामध्ये बडबड करायची नाही, बोलायचं नाही. कारण कीर्तनामध्ये जो व्यक्ती बोलतो त्याला कोणता जन्म प्राप्त होतो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा. हे कीर्तनी बडबड करील तो कोणी, कीर्तनी बडबड करील तो कोणी, हे कीर्तनी बडबड करील तो कोणी, कीर्तनी बडबड करील तो कोणी. हे बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा. बघा तुकोबाराय काय म्हणतात की बाबा जो व्यक्ती कीर्तनामध्ये बडबड करतो त्याला कोणता जन्म प्राप्त होतो बाबा? बेंडकाचा मुलांनो, लहान लहान मुलं, लहान लहान बेंडूक, आणि मोठी मोठी माणसं, मोठी मोठी बेंडूक. तिच्यामुळे कीर्तनामध्ये बडबड करायची नाही बरं का. हा कीर्तनाचा फार महत्त्वाचा नियम आहे. हा नियम प्रत्येकाने पाळला पाहिजे बरं का. आता मला सांगा, अहो देवाने एवढं सुंदर आपले आयुष्य दिलं, देवाने आपल्याला आयुष्य किती दिलं हो? काकड्यात म्हणतात ना, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. बरं का. तुकोबाराय म्हणतात की बाबा आपल्याला किती वर्षाचं आयुष्य आहे? 100. पण आता आहे का? आहे का? 60 ले झालं, 50-60 आहे का नाही? लय जगला तर 70 वर्ष, 70च्या वरी काही जगत नाही. पण पूर्वी 100 वर्ष आयुष्य असायचं बरं का. कारण का? खाणं पिणं राहिलं तसं होतं. आता लय अवघड आहे का नाही? ते पाणीपुरी भेळ लय अवघड आहे. पहिलं कसं होतं? खाणं होतं. पण काही काही लोक असे आहेत की 80 वर्ष झोपण्याचं 20 वर्ष जीवन जगतात. म्हणजे भगवंतानी आपल्याला देह दिला, कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला भजना गोमटा, देवे दिला भजना गोमटा. गोया झाला पाटा बाधिकेचा, गोया झाला पाटा बाधिकेचा, गोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला देह भजना
दिला देह भजना गोमटा तुकोबाराय म्हणतात की बाबा देवे दिला देह भजना का भोजना? हा भजना का भोजना? भजना. वा वा हुशार मंडळी बरं का. देवे दिला देह भजना गोमटा. तुकोबाराय म्हणतात की बाबा हा एवढा सुंदर नरदेह आपल्याला देवाने कशासाठी दिला बाबा? देवाची भक्ती करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी. मग मला सांगा, आपण जर देवाची भक्ती करायची, नामस्मरण करायचं, परमार्थ करायचा, मग हा संसार कोणी करायचा? बरोबर आहे ना? संसार कोणी करायचा? पण तुकोबाराय म्हणतात बाबा संसारी असावे असूनी नसावे. बरं का. सावता महाराज बघा तुम्ही, सावता महाराज आपल्या शेतामध्ये काम करत असताना सुद्धा काय करायचे? देवाची भक्ती करायचे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सुन मिरची कोथंबीर, हो मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा, अवघा झाला माझा है पोटलाडा, विहीर दोने अवघी व्यापिली पंढरी, पंढरी कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सावता महाराजाने कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. बरं का. नवे नवे आता बघा, परमार्थ जर करायचा असेल न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा, किंवा ठाईचं बैसुनी कराय का चित्ती, आवडी अनंत आळवा. बरं का. किंवा न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा. बरं का. फक्त आपली भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. बरं का. महिला मंडळी जर घरामध्ये स्वयंपाक करतात, ते स्वयंपाक करता करता सुद्धा आपण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं म्हणू शकतो का नाही? आणि पूर्वी महिला मंडळी असं म्हणायच्या, पण आजकालच्या महिला मंडळी असं आहेत महाराज. बरं का. ते आपली परात घेतात, परातीत पीठ घेतात. बरं का. आणि 7 वाजता आपली बरोबर मालिका चालू झाली की ती परात घेऊन कुठं? टी व्हीच्या पुढं. आपलं टी व्ही पाहणं चालीन, खाली पीठ कालवणं चालं. टी व्ही पाहणं चालीन, खाली पीठ कालवणं चालं. ते केव्हा पातळ होते ते काही कळत नाही. जेव्हा ते खाली गेलं, आवटाईस आली, आवटाईस आल्यानंतर हळू काय झालं, डबल जाते डब्याकडं, डबल पीठ आणते, डबल. मग मला सांगा आता बाबा असं केल्यावर कसं होणार? हा कसं होणार? बरं मग देवाची भक्ती करायची, नामस्मरण करायचं, का करायचं? काही कारण असेल ना. हा आता बघा, गर्भवती जर एखादी महिला असेल तर ते ज्ञानेश्वरी पारायण करतात ना. गाथ्याचं पारायण करतात, भक्ती करतात, नामस्मरण करतात. का करतात? कारण त्या गर्भावर चांगले संस्कार झाले पाहिजे. तिच्यामुळे काय करतात? भक्ती करतात, नामस्मरण करतात. आहे का नाही? तसं देवे दिला दे भजना गोमटा, तो या झाला फाटा
बाधिकेचा बरं का एवढा सुंदर आपल्याला नरदेव दिला आहे बरं का. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपलं कोणतंही काम चालू असलं त्या कामामध्ये आपण देवाची भक्ती नामस्मरण करू शकतो बरं का. आणि भक्ती करण्याकरता न लगती सायास बरं का. जावे म्हणंतर सुखे तो घरा नारायण. कोण्या वना डोंगरा जायचं काम नाही. घरी बसूनच आपण देवाची भक्ती करू शकतो बरं का. हल्ली तर एवढं अवघड झालं महाराज. काही काही महिला मंडळी हां नवरात्रात मी कार्यक्रमाला गेलो होतो बरं का. तिकडं चिखलीकडं एक महिला झाली की 2 3 4 ते अंगात ये ना. अहो 1 2 च्या 6 आली गे. हां 9 9 10 ही झाली किती ही झाली किती म्हणला काय बरं काय हो. अहो तिकडं लोकाले डोंगरात जाऊन ते दाडा खाली टेकले ते आता आहे ना ते कुंभमेळा ते पाहिलं का तुम्ही ते हां ते आघोरी साधून ते नागा साधू पाहिलं का किती भयानक आहे महाराज. ते त्या 2-3 साधूदा असे दाखवले. ते एका साधूचं दाखवलं ते म्हणले त्यांचे ते जटा आहे ना जटा जट्यामध्ये गहू टाकले होते गहू आणि त्या जटामध्ये ते गहू काय झाले उगवले उगवले. मला सांगा जटामध्ये ते गहू उगवले म्हणजे का थोडं सामर्थ्य असेल का महाराज. हां ते तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ. एका साधूचा व्हिडिओ आला होता. त्या साधूचा जो हात आहे ना हात हा वरी होता वरी असा वर. तर हा हात निर्जीव झाला निर्जीव. हात त्याचा काही खाली येत नाही. हे काय महाराज साधना आहे तप आहे तप. आपल्या महिला मंडळी हां वावरात गेले की दुसऱ्याचा टाळ आणता. हां येतानी तुरीच्या शेंगा आणतानी कशा आणतात माहिती आहे का. हां अशा वरबून नाही हो झाडं उपटून आणतात. झाडाचे झाडं हो ना. घरी आल्यावर मग आपलं चाललं आपलं आरामशीर आहे का नाही. कसं आहे महाराज लय भक्ती करावं लागते आहे का नाही. तसं तुकोबाराय म्हणतात बरं का अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य ते संसारी बघा अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य धन्य कोणाला म्हणायचं हो. आ धन्य कोणाला म्हणायचं संसारी लोकांना कसं म्हणायचं. अहो जे डोळे देवाचं मुख पाहतात ते डोळे धन्य. ज्या मुखाने देवाचं नामस्मरण करतो ते मुख धन्य. जे हात कीर्तनामध्ये आल्यानंतर काय वाजवतात तुम्ही वाजवता का. हा वाजवता वाजवायची वाजवण्यात नका वाजव बाप्पा. मी काही सांगत नाही कारण मला 2 तास राहायचं हो ना. लय अवघड आहे. त्या हिंगोलीला कीर्तनाला गेलो होतो बरं का. आणि का आपले बाबा होते तुमच्यासारखे ते थोडे लाईट लागेल होती. मला काय माहीत तिकडं भागले डेंजर लय डेंजर लोक. मग ते विठोबा मिळालं मी म्हणलं हात वर करा. त्या बाबानं का हात वरच केलेलं आहे. म्हणलं बाबा हात वर करा. ते ऐकलंच नाही. म्हणलं बाबा हात वर करा. तिकडे चालते का तू हा का बंद करू. म्हणलं बाबा असं नसते असं नसते. महाराज मथार उठलं पाठीमाग गेलं मोठा दगड आणला ना चालू कीर्तनात. मोठा दगड आणला माईक धरला मग डोक्यात घालणार
पण तेवढ्यात असे चोपदार होते जवळ, चोपदारानं बिचाऱ्यानं धरलं. त्याच्यामुळं आपण हात वर करा असं अजिबात टाळी वाजवा सांगत नाही महाराज. काहून नाही सांगत? आमच्यासारखे किती महाराज लोक सांगून सांगून गेले वैकुंठाला नाही बरं. कारण आम्ही काय वैकुंठाला जात नाही. काहून जात नाही सांगा ना? कारण आम्हाला काय लागते? पैसा. पैशाशिवाय काय महाराज विषयच नाही. काही तर एवढं अवघड झालेलं आहे पैशाचं बरं का. काही कीर्तनकार घरी गेले की दुसऱ्याची फोन करतात, 1000 कमीच भरले. बरं काही कमिटीवाले आमच्या इकडले, तुमच्या इकडले नाही, आमच्या इकडले कमिटीवाले एवढे भारी असतात. आता कमिटीवाले काही नवीन असतात, मग ते एखादा नगा असते आमच्यासारखा परमार्थिक. मग तो काय म्हणतो, कीर्तनकार मी देतो. मी काय म्हणतात, मी देतो मी. मग आपल्याकडे जा द्या बा, परमार्थिक माणूस आहे, देऊ द्या कीर्तनकार, आहे का नाही. मग तो काय करतो माहिती आहे का, बालाजी महाराजाला फोन लावतो, हॅलो महाराज तारीख घ्यायची. मग आता आम्हाला वाटतं प्रेमाचे संमतीत आहे का नाही. मग आम्ही काय म्हणतो, काय द्यायचे ते द्या. मग ते म्हणतात 5000 रुपये तुम्हाला देतो, काय हरकत नाही. कमिटीले बालाजी महाराज 16,000 घेतात, 16,000 द्या 16,000. आणि हे बाकीचे अरे नका असं करू बाबा. आपण जर सप्त्यातले देवाचे जर पैसे जर आपल्याला कमी पडतात तर किती अवघड आहे महाराज, किती अवघड आहे. बाकी ठिकाणी दलाली करा ना तुम्ही, कुठं करा, जमिनीमध्ये करा, आहेत ना व्यवहार, आहेत का नाही. पण परमार्थात महाराज तसं करू नका. काय चालू होतं आपलं, कीर्तन म्हणा, ठल विठ्ठल. बघा मी सांगत होतो ते हात धन्य आहेत जे हाताने टाळी वाजते. कशासाठी आलो याचं सुद्धा काही भान नाही महाराज, आहे का नाही. बरं मला सांगा, संसारामध्ये दुःख होतं आपल्याला. दुःख कशामुळं? संसारामध्ये आपल्याला एकाच गोष्टीमुळे दुःख होतं, फक्त माझं म्हणल्यामुळं. कशामुळं? बंगला माझा, गाडी माझी म्हणतो का नाही. पण आपलं काय आहे का महाराज? खाली आहात आया खाली आहात जायगा. पण आपण ऐकतो का महाराज? नाही ना ऐकत. हे जरी ऐकाल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हो सरते शेवटी बा काळ हो काळ बांधून देईल. सरत्य शेवटी बा, हो सरत्य शेवटी बा काळ बांधून येईल. सरत्य शेवटी बा, सरत्य शेवटी बा काळ बांधून देईल. सरत्य शेवटी बा, हे जनार्दनी आमचे काय बाजाईल. जनार्दनी आमचे काय बाजाईल. हे जनार्दनी आमचे काय बाजाईल. मोदी बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. ओहो पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. दातात दात वर घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मनी. कुंकू घ्या कोणी काळा मनी. हो कुंकू घ्या कोणी काळा मनी. सारी फणी घे मैना काळी पोत मनी घे. फणी घे
नको 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 घालू पिंका पिंका नको 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 घालू पिंका नको 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 घालू पिंका नको 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 घालू पिंका हा पिंका ग बाई पिंका ग बाई पिंका ग बाई पिंका ग बाई पिंका अवघा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा हरी बोल हे अवघा धांगड धिंगा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा हे अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होणे भजनी लागा देव मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी डौल फिरवे तो डुग डुग ऐका डौल फिरवे तो डौल फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका डौल फिरवितो डुग डुग ऐका तुम्ही डुग डुग ऐका डुग डुग ऐका तुम्ही डुग डुग ऐका डुग डुग ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी टाळ करी हा 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 ओ बघा हे जरी ना ऐकायला आपण ऐकतो का नाही ऐकत महाराज फक्त आपण या संसारामध्ये गुरफटलेलो आहोत बरं का आणि संसारामध्ये माणसाला जर दुःख असेल तर कशामुळं बोलू नका फक्त माझं म्हणल्यामुळं काय बंगला माझा गाडी माझी बरं का तिच्यामुळे काय आहे माणसाला दुःख आहे दुःख नवे नवे बरं का संसारामध्ये माणसाला आशा आहे आशा येऊ द्या येऊ द्या करता बरोबरी फक्त काय करायची बरोबरी करायची जन्मभर आणि शेवट मेल्यावर गथुड बांधून वरी वरी का अहो कपाळ जे 1 रुपया लावतात ना एक तुमच्याकडे 1 रुपया लावतात का नोट लावतात 10ची मग सारखं आहे का नाही आमच्याकडे लोक मेल्यावर जातात तुमच्या इकडे असं जित्यापणी बर बर अवघड नाही जवळपास भाषा एकच आहे काही अंतर नाही ना आहे की नाही गाव जवळ आहे का नाही महाराज पण आपण ऐकतो का नाही कारण संसारामध्ये आपण गुरफटलेलो आहोत आपण संसारामध्ये गुरफटलेलो आहोत आता बघा संसार कसा आहे हे मी तुम्हाला सांगतो बरं का एकदा काय झालं एका मुलाचं नवीन लग्न झालं लग्न झाल्यानंतर 10-12 दिवसांनी 15 दिवसांनी सासूबाईने सांगितलं जवाई बुवा आमच्या घरी एक दिवस तुम्ही पाहुणचार खाण्याकरता या असं सासूबाईने जवायला सांगितलं नवे नवे सासूबाई म्हणल्या जे तुमचे मित्रपरिवार आहे त्या मित्रांना सुद्धा तुम्ही 2-3 मित्रांना सोबत घेऊन या आता हे आपले तसेच होते कठाळे बिना लग्नाचे तर पंक्तीस याच्या लग्नात खाय त्याच्या लग्नात खाय मग यांनी मित्रांनी सांगितलं आपल्याला उद्या माझ्या सासूच्या घरी पाहुणचार खाण्याकरता जायचं मग दुसऱ्या दिवशी महाराज
2 गाड्या घेतल्या, 2 मोटरसायकलवर 2 जण 4 जण निघाले आणि गेल्यानंतर सासूच्या घरी गेले आणि पलंगावर 4 जण बसले. बसल्यानंतर जो जवाई होता तो कुठं बसला? खिडकीच्या जवळ बसला. खिडकीच्या जवळ बसला आणि स्वयंपाक, सासूबाई घरामध्ये काय करत होती? स्वयंपाक करत होती. स्वयंपाक सासूबाईचं मस्त काय झालं होतं? पुरणपोळ्या, हां, येसवार केला होता, मस्त तूप घातलं होतं गरम करायला, हां, लय मस्त लाडू केले होते, खोबरा खिचे, हां, ते फेकून आणला तरी फुटत नसे असे लाडू केले होते. सर्व स्वयंपाक झाला, पण एक आयटम राहिला होता. कोणता? ते जवायला आवडत होता बासुंदी राहिली. बासुंदी. कोणता? बासुंदी करायची राहिली बरं का. मग सासूबाई घरामध्ये काय, किचनमध्ये काय करत होती? बासुंदी करत होती. बासुंदी. आणि सासूबाईला काय होईल होती? सर्दी होईल होती. सर्दी. आणि सासूबाईनं ती बासुंदी करता करता कवा ते मटेरियल तिच्यात पडलं. आई आई आई. आणि कोण पाहिलं? खिडकीजवळ कोण होता? जवाई होता. जवाई. आणि नेमकं जवाईनं पाहिलं. या तिघायनं का पाहिलं नाही. मग स्वयंपाक गिपाक पूर्ण झाला आणि सासूबाईनं आपले 4 ताटं केले आणि चौघांना सांगितलं की तुम्ही आता जेवायला बसा. असं म्हणल्यानंतर जवाईच्या डोळ्यासमोर ते चित्र आलं बरं का. चित्र आल्यानंतर जवाई म्हणतो, सासूबाई माझी गुरुवार चालू आहे. गुरुवार काय चालू इथं? गुरुवार. आणि आज मला काय म्हणले? उपवास आहे, उपवास. आणि मी आज काय भोजन करत नाही. जवाई म्हटलं आपण सुटलो. जवाई पलंगावर बसला. हे तिघं आपले जेवायला बसले. मस्त यांना पुरणपोळ्या, लाडू, बासुंदी. सासूबाई मोठी भारी होती. आता जवाई आल्या म्हटल्यानंतर आहे का नाही विशाल महाराज, जवाईची अवस्था लय असते. सासूबाई काय राहवलंच नाही. सासूबाईने काय केलं? एक वाटी घेतली आणि त्या वाटीत काय आणली? बासुंदी. आणि जवाईला भाऊ ते जवाई बुवा उपवास आहे मग काय झालं? ही बासुंदी घ्या. काय घ्या? बासुंदी घ्या. जवळकडे नाही 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 सासूबाई नाही 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 मला आहे ना डॉक्टरनं गोड खायला सांगितलं नाही, मला गोड खायला जमत नाही. सासूबाईकडे घ्या 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 घ्या. जवाई करते नाही. सासूबाई नाही. सासूबाई नाही. जवाईनं काय घेतली नाही महाराज. हे तिघं होते आपले. हे तिघं मोठं पातेलं होतं. पातेला सुपडा साप पूर्ण बासुंदी खाऊन घेतली आणि तिघाईचे जेवण वगैरे झाले. पलंगावर बसले. सोप सुपारी घेतली आणि जवाई बुवा म्हणले, सासूबाई आता आम्ही येतो. रामकृष्ण हरी. हे 4 जण आपल्या घराकडे निघाले आणि गावाच्या बाहेर 4 जण आले. आणि मग गावाच्या बाहेर आल्यानंतर थोडे रोडला थांबले आणि त्यातला एक म्हणतो का रे गण्या, तुझ्या सासूला अक्कलच नाही म्हणले. तुझ्या सासूले अक्कल नाही. जवाई म्हणलं झालं काय? अरे म्हणला तुझ्या सासूनं बासुंदीत मीठ टाकलं होतं, बासुंदी खरट लागू लागले म्हणले. बासुंदीत कुठं मीठ असते का? महाराज दुसरा होता त्याला काय राहवलंच नाही. ते म्हणला नाही रे सासूबाईला ध्यान नसो. तिसरा तिच्याहून कलाकार. ते म्हणे नाही रे बासुंदी खरट नव्हती म्हणले, अशी न्यारीच मसाळ लागू लागली म्हणले. तो म्हणला ते सासूनं बासुंदी करताना चांगली अशी हालून देत नाही म्हणला, ते खडीच राहिली होती ती. तू एक खडा तुम्हाला नट्यात अटकला होता म्हणे. येते काय आणि जवाईने ऐकून घेतलं. जवाई म्हणला बाब्यानो, ज्या वेळेस माझी सासू किचनमध्ये काय करत होती? स्वयंपाक करत होती. स्वयंपाक. आणि सासूबाईचं ते मटेरियल कुठं पडलं? बासुंदीत. आणि ते तुम्ही काय केलं? सेवन केलं. सेवन. जेव्हा हे तिघांना कळालं महाराज, मग एक इकडं पळ, एक तिकडं पळ. काय सांगता त्यांचे हाल. मला सांगायचं काय की संसार कसा आहे? संसार सुद्धा असा आहे. पण ज्यावेळेस आपल्याला संसार कळाला त्यावेळेस एकदा काय झालं, एक साधू महात्मा आंघोळ करण्याकरता समुद्रावर गेले. कुठे गेले? समुद्रावर. समुद्रावर गेल्यानंतर कपडे वगैरे काढले आणि त्या समुद्राकडे बघत बसले. अर्धा तास झाला, 1 तास झाला आणि जवळून काही लोक चाले होते. त्या लोकांनी विचारलं, बाबा
1 तास झाले तुम्ही कपडे काढले, आंघोळ का करत ना? त्यावेळेस ते साधूबाबा म्हणतात की ज्या वेळेस या समुद्रातल्या लाटा शांत होतील त्यावेळेस मी काय करील? आंघोळ करील, आंघोळ. त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं, बाबा या समुद्रातल्या लाटा थांबत नाहीत, तसं संसार पूर्ण होत नाही. किती करा तुम्ही बरं का, किती करा. हां, आपण जर एखाद्याला म्हणलं ना, बाबा चल पंढरपूरला, तो म्हणतो नाही, मुलाचं लग्न राहिलं, लग्न गिग्न मुलाचं झालं. आपण म्हणलं चल ना पंढरपूरला, नाही, नातवं लहान लहान आहे, नातवं मोठं झाले, नातवाचे लग्न राहिले, पूर्ण आयुष्य जातं महाराज, तरी सुद्धा काय परमार्थाकडे येत नाही महाराज. लय अवघड आहे, एवढा अवघड आहे. एकदा काय झालं माहिती आहे का, एक आजोबा कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आले, 80-85 वय असते, आपले आले माळ घेऊन, माळ आणली माझ्याकडे. म्हटले महाराज मला माळ घालायची, माळ. म्हणलं माळ किती वय चालू आहे बाबा? म्हटले 85. म्हणलं काय आता 10-15 वर्ष राहिले, कशाले माळ घालून जीव वाटवता? आ, ज्या वयात परमार्थ करायचा त्या वयात केला नाही, आणि नको त्या वयात परमार्थ करून काही उपयोग आहे? आता मला सांगा, आपण म्हातारे झालो, म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला म्हणलं इथं बाबा उड्या मारा, आहे का शक्य? नाही महाराज. पण नवजवान जर मुलगा असेल तर उड्या मारू शकतो. आणि तुम्हाला सांगतो, परमार्थ आणि संस्कार ही काय आहे, काळाची गरज आहे, गरज बरं का. तुम्हाला सांगतो, आपण सप्ताह करतो, सप्ताह कशासाठी गरज आहे बाबा? गावात पैसेले झाले म्हणून? हा, पैसेले झाले म्हणून का? नाही महाराज. गावात सप्ताह 2 गोष्टीमुळं करायचा. पहिला गोष्ट असा आहे की सप्ताह म्हणजे आपली संस्कृती आहे, धर्माची संस्कृती आहे, परमार्थ केला पाहिजे, घडला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा जर मुद्दा असेल कलियुगामध्ये बरं का, सप्ताह करायचा. जी नवीन तरुण मंडळी आहे ना, तरुण मंडळी, ही जी पिढी आहे ना, ही पिढी फक्त काय झाली पाहिजे महाराज? सुधारली पाहिजे. म्हणजे व्यसनाच्या आहारी नाही गेली पाहिजे. एवढं जरी यांच्या जीवनामध्ये झालं तरी खूप झालं महाराज. अहो तुम्ही बघा ना, ते दारूचं व्यसन किती अवघड आहे महाराज. संसार उद्ध्वस्त झाले, संसार, कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, पण तरी सुद्धा लोकांना व्यसन सुटत नाही महाराज. लय अवघड आहे हो त्या बेवड्याचं, लय अवघड आहे. तुमच्या इकडे नाही, आमच्या इकडल्या बेवड्या. एकदा मी आळंदीला चाललो होतो बरं का, आणि मग आपलं बसमध्ये बसलो, विशाल महाराज बसमध्ये बसलो. आता आम्ही बसमध्ये गेलो, कुठं गेलो की आम्हाला कोण भेटतात? हे जाबले टिंगडॉंगवाले, हे धोतर पाहिलं की ते आमच्याकडे आपोआप येतात. मग बसमध्ये मी समोरच्या सीटावर होतो, आणि मग तो आला महाराज, पिऊन आला. त्याला चालायचं काही कळीनं, काहीच नाही. बसमध्ये आला, जागा नाही, काहीच नाही बसायला बसमध्ये. आता पुण्याला जायचं, बस फुल, जागा नाही, काय नाही. मग यानं काय केलं, जो आपला ड्रायव्हर होता ना, ड्रायव्हरच्या शेजारी बसलं. कुठं बसलं? गेअरजवळ. आणि मग ते ड्रायव्हर काय करे, पहिला, दुसरा, हायरोड लागला की चौथा. महाराज ही त्या ड्रायव्हरकडेच पाहिजे. आता मी तिच्या पाठीमागं म्हणलं, ड्रायव्हरकडं पाहिजे म्हणजे काय नेमकं? हां, मग आम्ही थोडं दूर गेलो, आहे का नाही. गेल्यानंतर गाडी एका हॉटेलवर जेवणाकरता थांबली. आणि कंडक्टर सांगितलं अर्धा तास गाडी जेवणाकरता थांबणार आहे, जेवण करून घ्या. सर्वजण गाडीच्या खाली उतरले. ते होतं विचार. मी म्हणलं दादा चला जेवण करायला. महाराज आपण जेवत नसतो. हां, म्हणलं बरं. ह्यो काय उतरलाच नाही महाराज बरं का, ह्यो उतरलाच नाही. आणि मी आपलं जेवण केलं होतं, मी आपलं अंतरून बघत होतो. ह्यो गाडीमध्येच आपला निवांत बसला. मग जेवण वगैरे झाले आणि सर्व मंडळी बसमध्ये आली. आणि ड्रायव्हर कुठं बसला? सीटावर. आणि गाडी चालू केलंय, आणि गेअर पाहिजे तर गेअर कुठं? याच्या हातात. मग कंडक्टर करतो, अरे काय केलं? ते करते, काय ड्रायव्हर आहे, 2 तास झाले म्हणले पावरायलो, असा करतो. म्हणला पट्ट्यानं कसं आहे का हिसक्यात उचलला म्हणला. असे भावनट येतं महाराज. अवघड आहे दारूवाल्याच, एवढं अवघड आहे. एकदा काय झालं माहिती आहे का,
एक माणूस दारू पिऊन घरी आला बरं का. आता रोज त्याचा टाईम किती 11 12 वाजता बरोबर तो दारू पिऊन घराकडे आला. आल्यानंतर पत्नीला आवाज दिला, म्हणला कावड उघड, दरवाजा उघड. पण तिनं काय दरवाजा उघडला ना. एकदा झालं, दोनदा झालं. ती म्हणली जा, म्हणली रोजची तुमची कटकटी, आज काय मी दरवाजा उघडणार नाही. म्हणले तुम्ही आज काय करा, बाहेर झोपा बाहेर. महाराज 15 मिनटं झाले, अर्धा तास झाले. आता दारूवाले मोठी हुशार असतात. हां, ती बिचारी काय दरवाजा उघडे ना. पण त्याच्या घराच्या बाहेर काय होती, एक विहीर होती, विहीर बरं का. आणि विहिरीवर एक काय होता ठेवलेला, मोठा दगड होता. दगड कशा करता, जेवणा करता. हा हा, धुण्या करता. माहितीकडे तुम्हाला काय कपडे किपडे तुझा काय घरी. हा धुण्या करता मोठा दगड होता महाराज. ह्यो त्या विहिरीजवळ गेला आणि तो दगड घेतला कुठं फेकला, विशाल महाराज विहिरीत. जसा विहिरीत फेकला महाराज, आणि त्या महिला मंडळीनं त्याच्या बायकोनं आवाज ऐकला आणि धावत आली, मालक मालक मालक. आपलं कुठं होता दरवाजाच्या आडी. यानं आपलं मुटकून दरवाजाच्या हात उडी मारली, घरात गेला आणि हातून काय केली, कडी लावली. आणि मग ही आली दरवाजा जवळ आली आणि इकडे मालक चुकलं माझं, दरवाजा उघडा. ह्यो म्हणला मी आता दरवाजा उघडत नसतो. एकदा झालं, दोन झालं. म्हणले मालक दरवाजा उघडा. ह्यो म्हणला मी दरवाजा उघडत नसतो. मग ती म्हणली तुम्ही दरवाजा उघडता का मी गाव जमा करू. हा, गाव जमा करू का. तो म्हणला हां करणं. म्हणला गाव जमा. जेव्हा लोक आले म्हणला मी लोकांना विचारतो की रात्रीच्या 2 वाजता ही गेलती कुठं, रात्रीच्या 2 वाजता ही गेलती कुठं. महाराज एवढं अवघड आहे हो, एवढं अवघड आहे. बेवडे काय करते, लय अवघड आहे. एखाद्या कार्यक्रमात 10 माणसं चांगले असू द्या, किती 10, आणि एकच पिणारा असू द्या, कार्यक्रम बंद करते कार्यक्रम. बरं एवढं अवघड आहे महाराज. बघा महाराज म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. तुकोबरा म्हणतात की बाबा संसारामध्ये राहून ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे त्या व्यक्तीला तुकोबरा काय देतात, धन्यता देतात. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात धन्य ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी. या ठिकाणी तुमच्यावर आमच्यावर उपकार करण्यास करता कोण आले, संत आले महाराज. संत. बरं मला सांगा, संत जगावर उपकार करतात, आपण सुद्धा उपकार करतो का नाही बाबा. हां, आपल्या जर एखाद्या पाहुण्याच्या घरी लग्न असलं तर त्या लग्नामध्ये आपण 1,000 लाख रुपये त्यांना उसने देतो का नाही. मग हा त्यांच्यावर काय झाला, उपकार झाला का. पण आपल्याला जर एखाद्या वेळेस घर बांधायचं असलं, पैशाची जर अडचण असली तर आपण सुद्धा त्यांना पैसे मागतो. म्हणजे आपला उपकार कसा आहे, स्वार्थापोटी आहे, स्वार्थापोटी बरं का. पण नवे संतांचा उपकार स्वार्थापोटी नाही महाराज बरं का. नवे बरं का. ज्या व्यक्तीने संतावर अपकार केला अशा व्यक्तीवर सुद्धा संत महात्मे उपकार करतात बरं का, करतात. एक वेळेचा प्रसंग, श्री संत रामदास स्वामीचा नियम होता, जीवन जगत असताना रोज आपल्या जीवनामध्ये काय मागायची, मधुकरी मागायची. मधुकरी. जे विद्यार्थी आळंदीला राहिलेत त्यांना माहिती आहे, आमचे खडसे महाराजांना आम्ही एका ताटामध्ये मधुकरी खाल्ली बरं का. मधुकरी काय असते हे आळंदीला गेल्यावर कळतं. रामदास स्वामीचा नियम होता, एका गावामध्ये जायचं आणि रोज मधुकरी मागायची. मग सकाळची वेळ होती, रामदास स्वामी एका गावामध्ये गेले आणि एका घराच्या बाहेर गेले आणि आवाज दिला, माते ओम भिक्षांती, माते ओम भिक्षांती. आतमधून महाराज त्या महिलेने एक भाकर आणली, रामदास स्वामींना वाढली. दुसऱ्या घरी रामदास स्वामी गेले आणि आवाज दिला, माते ओम भिक्षांती.
माते ओम भिक्षांदी. पण मला सांगा सर्व लोक सारखे असतात का महाराज? नाही. सकाळची वेळ होती आणि त्या महिला मंडळीचं घरामध्ये काम चालू होतं. घरामध्ये काम, कोणतं काम चालू होतं? एक हे होती, चूल होती, चूल. आणि त्या चुलीला आपण ते कापडाने ते हे करतो ना, त्याला काय म्हणतात त्याने? ते सावरून पोत्राच म्हणतात ना त्याला. हां, पोत्रा. ते चुलीला हे करतो ते. कारण जुन्या गोष्टी आता लोप पावल्या. जुन्या गोष्टी लोप पावल्या. आता नवीनच आहे, नवीनच. पूर्वी जर पाणी भरायचं म्हणलं गावाच्या बाहेर विहिरीवर जा, अंडा काढा डोक्यावर, ह्या घरी आणा, हाय का नाही? कुठं नाही होती. आता डायरेक्ट काय आहे दारी? नळ. हांडा आणायचा, कुठं लावायचा? त्या नळाने मस्त क्वाक चालू करायचा आणि घरात नेऊन टाकायचा. आमच्या गावात असं आहे बाया, मोटर लावतात. मोटर नळ आले की, आणि त्या नळ्यात ती जी नळी आहे ना, ते नळ तिच्यात नळी घालतात बरं का. आणि बरोबर मोटर चालू केली की ती नळ माठात धरतात. आहे का कुटाणा? नाही. आता इथून पुढे एवढं अवघड होणार आहे. नवऱ्यानं पाणी मागितलं की ती नळी तोंडात लावायची. हां, कारण काहून? विशाल महाराज, जमाना बदलत चला महाराज. त्या दिवशी रात्री काय झालं, एका मित्राने मला व्हॉट्सअपवर मेसेज केला. तो मला, विशाल महाराज, इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. आता मी या गोष्टीवर 2 दिवस विचार केला. इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही म्हणजे कदाचित आता जग बुडणार आहे. मग मी त्याला एक परत रिप्लाय केला, मेसेज केला. मी म्हटलं बाबा, इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही म्हणजे जग बुडणार आहे का? ते म्हणला महाराज तसं नाही, इथून पुढची आई जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणार, पदरच राहणार नाही. आणि पदराची सावली मुलांना कुठून मिळणार आहे? हा, मिळणार का महाराज? कारण जमाना आता बदलत चालला ना, लय अवघड आहे का नाही? तसं त्या घरात ती माता माऊली काय करत होती? पोत्रा घेऊन सावरण करत होती. कारण आता पहिले असायचे मातीचे घरं, आता फडची स्टाईलची. अहो काय घरात तर अशा फडच्या. आता महाराज आम्हाला फेटा बांधायचं म्हणलं तर आरशाची गरज नाही. हो ना हुसारे महाराज, त्या फडशीतच असा फेटा बांधायचा, फडशील भाऊ. हो ना, ते हिंगोलीकडे गेलो होतो. असं मी घरात बसलो, स्टाईलची फडशी नंबर 1, पांढरा शुभ्र. अहो चेहरा पाहून घेऊ अशी फडशी. आणि मग काय झालं, ती माता माऊली त्या घरातली सून पाणी भरू लागली. आणि पाणी भरता ते पाणी आपलं दर्जातून सांडलं. आता सांडलं आणि त्या घरातली मथारी आली दर्जा आली. करते कुठे बाई त्यो महाराज? हाय का गेला? म्हणलं हाय आजी, हाय महाराज हाय. मग ती आजी दर्शन घेण्याकरता जसा दर्जामध्ये पाय ठेवला, महाराज डायरेक्ट किचन रूममध्ये जाऊन पिठाच्या डब्यात. अशा फडशात महाराज स्टाईलच्या. हां, अहो लय जमाना बदलला, लय अवघड आहे का नाही? आणि तुम्हाला सांगतो, हा मोबाईल म्हणजे एक कलियुगामध्ये माणसाला काय लागलेलं आहे? व्यसन आहे, व्यसन. हां, जसं दारूचं व्यसन आहे, कपड्याची फॅशन व्यसन आहे का नाही? आता परमार्थ बी, आता आमचे मदन महाराज त्यांच्या गावात सप्ताह करतात, लय मोठा सप्ताह करतात. हां, घरून घालतात 5-50 रुपये, म्हणजे व्यसनच आहे ते बी, आहे का नाही? तसं मोबाईलचं आजकाल व्यसन नाही महाराज. एवढं व्यसन लागेले. तुम्ही लहान मुलं बघा, लहान मुलं त्या माता माऊल्या काय करतात? त्या मुलाला जर सांभाळायचं काम नसलं का नाही, ते मोबाईल देतात. म्हणजे मुलाला सांभाळायचं काम नाही. ते लहान मुलं 2-2, 3-3 तास मोबाईल बघू एक डोळा हिंदुस्तान, एक डोळा पाकिस्तान. हो ना, पाय ती जिलेबी मागते, लाडू. महाराज कशामुळं बघतात? त्या मोबाईलमुळं. अहो त्या मोबाईलमध्ये गजानन महाराज, त्या मोबाईल रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजे लोक झोपत नाही. हां, आम्ही गेल्या वर्षी आमच्या गावातून दिंडी असते शेगावला. शेगावला गेलो दिंडी घेऊन, आणि असे मुलं होते आपले मोबाईलवाले. पण तिच्याचा एक होता पबजी बॉय. हां, पबजी बॉय होता बरं का धनंजय महाराज. पबजी बॉय, त्याला ते रस्त्यानं दिंडीत चाललं तरी ते मोबाईलच. हां, संध्याकाळी कीर्तन चालले तरी मोबाईलच. हां, मग चोपदार आला माझ्याकडे, असे चोपदार होते. ते कधी महाराज तुम्ही दिंडी चालवता आणि काही नियम लावा ना,
हे पोरग मोबाईलच पाहिजे. म्हणलं आलंच येऊ दे न बाबा. नवजेवानी बिचारा आलं परमार थाकडं आणि घरी गेल्यावर तेवढंच भाडं कमी होती एकाचं. येऊ दे ना आलं तर दिंडी. हां पण मग कीर्तन वगैरे झालं माझं शेवटच्या मुक्कामावर 10 ते 9 वाजे 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत कीर्तन झालं. आणि दिंडीत आता दिवसभर बिचारे माणसं थकतात. आणि 11 वाजता सर्व वारकरी मंडळी झोपली आणि 11 वाजता याचा दिवस उजाडला. महाराज यानं काढला मोबाईल यानं बरं का. मग 11 वाजे लोक त्याचा हळूहळू ते मोबाईल चालू होता बरं का. 11 वाजे 12 वाजले 1 वाजला. 1 वाजता यानं काय केलं ते PUBG गेम आपला जोमात आला असेल आहे का नाही. ते करते ए उठ ए मार मार. महाराज दिंडीचे लोक एक इकून पळे ते तिकून पळे. मग धोतर मग एकान धोतर सोडलं. एक तिच्या अंगावून हे तिच्या अंगावून. महाराज चोपदार होता चोपदारावर वाकवलं चोपदाराला हाणलं. हा ते करते हाण हे त्याला मारे ते त्याला मारे. दिंडीतले एकूण एकाला दगड घेऊन मारलो आले. चोपदार एक साईड मी एक साईड. म्हणलं सगळे एकूण एक आले. मला थांबा सर्वांना मी थांबवलं. म्हणलं थांबलो महाराज. आणि याचं ते पलीकडून हे होता त्याचा आवाज चालू होता. मी म्हणलं हा बहादूर पहा म्हणलं हा बहादूर रात्रीचा 1 वाजला म्हणलं आणि PUBG बॉय. हा किती अवघड आहे महाराज एवढा अवघड आहे. आणि ते मोबाईल बघा ना तुम्ही. आता लहान जरी मुलं असतील ना 7वीतले 8वीतले ते शाळेत मोबाईल घेऊन जातात शाळेत. मुली बी बघा ना तुम्ही मुली बी बघा तुम्ही. काय अवघड आहे महाराज. आता त्या विषयावर मी बोलत नाही. हा मुली बी बघा तुम्ही मोबाईल. आता मला सांगा 7वीतल्या 8वीतल्या मुलींना काय मोबाईलची गरज हो. काय गरज आहे. गरज आहे का नाही. आपण जर मोबाईलचं लोकांना एवढं जर व्यसन लावलं तर संस्कृती टिकेल का. मुलं घडतील का नाहीत घडणार महाराज. तिच्यामुळे त्या मोबाईलपासून काय करा लोकांना दूर ठेवा दूर बरं का. मुलांना काय चालवतं आपलं कीर्तन विठ्ठल त्या महिला मंडळी ते कापड घेतलं आणि रामदास स्वामीच्या कुठे फेकलं. झोळीमध्ये फेकल्यानंतर रामदास स्वामीने ते कापड आपलं घराकडे नेलं. आणि दुपारची वेळ होती. इंद्राणीवर गेले आणि ते कापड स्वच्छ धुवून काढलं स्वच्छ केलं. आणि स्वच्छ केल्यानंतर त्याच्या काय केलं बाबा बारीक वाती केल्या वाती. आणि संध्याकाळची वेळ होती. देवापुढे गेले त्या कापडाच्या वाती घेतल्या त्या दिव्यामध्ये टाकल्या. थोडं तेल टाकलं आणि महाराज त्या दिव्यामध्ये काय केलं बाबा अग्नी प्रज्वलित केला अग्नी. आणि रामदास स्वामी म्हणतात अरे देवा जसा मी या दिव्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला तसा तू त्या महिलेच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा काय कर अग्नी प्रज्वलित कर. मला सांगा त्या महिलेने रामदास स्वामीवर काय केला होता अपकार केला होता अपकार. पण रामदास स्वामीने त्या महिलेवर काय केला महाराज उपकार केला उपकार. अहो संतावर तुम्ही कितीही अपकार करा पण संत काय करतात उपकार. अहो मला सांगा संत का सामान्य आहेत का महाराज. हा ज्ञानोबा आहे बघा तुम्ही नाथ महाराज बघा नवे माझे तुकोबा आहे बघा माझे जगद्गुरु तुकोबा आहे. हे का सामान्य होते का महाराज. अहो ज्या जगद्गुरु तुकोबारायचं नाम घेतल्यानंतर कोण कापत होतं यम तुकाराम तुका घेता कापे यम. हो 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 नाम घेता कापे यम यम नाम घेता कापे यम. तुकाराम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम. तुकोबाराय म्हणतात तुकाराम नाम घेता कापे यम. ज्या जगद्गुरु तुकोबारायचं नाम घेतल्यानंतर कोण कापतं महाराज यम कापतो यम. ते जगद्गुरु तुकोबाराय का सामान्य असतील का महाराज. हा ज्या जगद्गुरु तुकोबारायचा गाथा 14 दिवस कुठं तरंगला
पाण्यामध्ये तरंगला महाराज. ते तुकोबार आहे, सामान्य आहेत का? हा? अहो ज्यावेळेस तो गाथा ज्यावेळेस इंद्रायणीमध्ये होता ना, त्यावेळेस इंद्रायणी माता म्हणते देवा अरे मी धन्य झाली, धन्य. कारण का बाबा, मला 14 दिवस या गाथ्याचं काय करता आलं? पारायण पारायण. इंद्रायणी मातेने सुद्धा गाथ्याचं काय केलं? पारायण केलं. पारायण आपण करतो का? करतो आपण, आहे का नाही? कायला काही भक्त मंडळी करते महाराज, पारायण करतात महाराज. पारायण केलं पाहिजे महाराज. अहो माझे तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, हे का सामान्य होते का? हा सामान्य होते का महाराज? अहो विठ्ठल विठ्ठल बघा, संत सामान्य आहेत का महाराज? नाहीत. अहो ज्या तुकोबाराचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा कापतो. नवे नवे ते संत कसे आहेत, कसे वागतात, अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. लटिके वचन वचन लटिके वचन वचन लटिके वचन लटिके बघा महाराज, अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात लटिके वचन नाही दे उदासीन. तुकोबाराय म्हणतात संतांचं वचन खोटं नसते महाराज. आणि आपलं वचन खोटं बोलतो का आपण? हा सर्वच खोटं बोलतात ना, का नाही? आणि क्षणाला बोलायला लागते महाराज. मोबाईल आहे का नाही? हा महाराज घरी असला तरी म्हणते मी खरात आलो, बरं का गजानन भाऊ? महाराज घरी असला तरी म्हणते मी खरात आलो. म्हणजे आपलं काय, क्षणाला आपण खोटं बोलतो. पण संत महात्मे खोटं बोलत नाहीत महाराज. आणि त्यांचं वचन जे आहे ते कसं आहे? खरं आहे, खरं महाराज, बरं का? संत महात्म्याचं वचन कसं आहे? खरं आहे, खरं. संत महात्मे खोटं बोलत नाही. लटिके वचन नाही देई उदासीन. आपल्या देहावर ते कसे आहेत? उदास आहेत, उदास, बरं का? त्यांना आलो कशा करता हे सुद्धा गरज नाही, बरं का? जायचं कुठं हे सुद्धा गरज नाही, बरं का? आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अवस्था नाही, व्यवस्था नाही. ज्या ठिकाणी त्यांना वाटेल त्या ठिकाणी जातात, बरं का? कारण ते आपल्या देहावर कसे असतात? उदास असतात, उदास, बरं का? देहावर कसे असतात? उदास असतात. नवे नवे, बरं का? तुकोबार आहे तर देवाची एवढी भक्ती करायची, एवढे नामस्मरण करायचे क्या आहे? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, बरं का? तुकोबार आहे फक्त रात्रंदिवस काय करायचे? भजन करायचे, भजन. त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही नव्हतं, फक्त काय करायचं? रात्रंदिवस भजन करायचं. आणि भजन करता 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 ते जगाचे काय झाले? जगद्गुरू.
जगाचे जगद्गुरू, जगाचे जगद्गुरू झाल्यानंतर त्यांचं खूप असं नाव झालं, खूप जगामध्ये नाव झालं. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीचं जर बाबा नाव होत असेल, एखाद्या व्यक्ती चांगला पदाला जर जात असेल तर सर्वांना बरं वाटतं का? नाही. एखादा असतेच, आहे का नाही? एखादा असतेच. तसं सर्व लोक जगाच्या जगद्गुरू तुकोबारायला जगाचे जगद्गुरू तुकोबार आहे, जगाचे जगद्गुरू तुकोबार आहे असे सर्व लोक म्हणू लागले. आणि हे एका ब्राह्मणाला कळालं आणि ते ब्राह्मण बुवा म्हणले, अरे हे जगाचे जगद्गुरू तुकोबार आहेत तरी कोण? हे जगाचे जगद्गुरू तुकोबार आहेत तरी कोण? आणि या जगाच्या जगद्गुरू तुकोबारायला एकदा तरी आम्हाला भेटायचं. मग ते ब्राह्मण बुवा जगद्गुरू तुकोबारायाची भेट घेण्याकरता आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आल्यानंतर आळंदीच्या लोकांना विचारलं, म्हणले का हो देऊगाव हेच का? आळंदीच्या लोकांनी सांगितलं, म्हणले हे देऊगाव नाही, हे आळंदी हे आळंदी आहे. या ठिकाणून तुम्ही 10-12 किलोमीटर 10-12 किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला कोणतं गाव लागल? देऊगाव लागल. सकाळ सकाळची वेळ होती. ब्राह्मण भाऊ देऊगावामध्ये गेले. देऊगावामध्ये गेल्यानंतर लोकांना विचारू लागले, म्हणले देऊगाव हेच का? लोक म्हणले हा. त्यावेळेस ब्राह्मण भाऊ म्हणले, मला जगद्गुरू तुकोबाराला भेटायचं आहे, तुम्ही जगद्गुरू तुकोबारायचं घर मला सांगणार का? सकाळ सकाळची वेळ होती आणि एका व्यक्तीने सांगितलं, म्हणले ब्राह्मण बुवा जगद्गुरू तुकोबाराय या रस्त्याने कुठे गेले? शौचालयाला गेले. तुम्ही या रस्त्याने जा, या रस्त्याने गेल्यानंतर तुम्हाला जगद्गुरू तुकोबाराय भेटतील महाराज. आणि ब्राह्मण बुवा त्या रस्त्याने गावाच्या बाहेर गेले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय कुठं बसले होते बाबा? शौचालयाला बसले होते. आणि शौचालयाला बसले असताना जगद्गुरू तुकोबारायचं चालू होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्या ब्राह्मण भावाने पाहिलं. ते ब्राह्मण भाव म्हणले, अरे हे कशाचे जगाचे जगद्गुरू तुकोबार आहे? ज्या ठिकाणी अपवित्र जागा आहे, पवित्र असं देवाचं नाव आहे, अपवित्र ठिकाणी देवाचं पवित्र नाव घेतो, याला कशाचं जगाचे जगद्गुरू तुकोबार आहे म्हणायचं? हे कशाचे जगाचे जगद्गुरू तुकोबार आहे? ज्या ठिकाणी अमंगळ जागा आहे, मंगळ असं देवाचं नाव आहे, देवाचं नाव कुठं घ्यावं हे ज्यांना कळत नाही, हे जगाचे जगद्गुरू तुकोबार आहे कसं काय? त्या ब्राह्मण भावाला रागच आला. आणि ब्राह्मण भाव म्हणतात, अहो तुकोबार आहे, तुम्हाला कळतं का नाही देवाचं नाव कुठं घेता? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, ब्राह्मण बुवा अहो काय करू, ही वाची माझी थांबत नाही. माझी मदत झाली, माझी मदत झाली अनावर वाचा, संगया नामाचा घेतला से, संगया नामाचा घेतला से. हे माझी मदत झाली अनावर वाचा, संगया नामाचा, हे संगया नामाचा घेतला. त्यावेळेस ब्राह्मण भाव म्हणतात, अहो तुकोबाराय तुमची वाचा एवढी शुद्ध आहे का? मधुरावानी ओटी, मधुरावानी ओटी. त्यावेळेस पुढे पुढे थांबा. तुकोबाराय म्हणतात की अहो ब्राह्मण बुवा तुमची वाचा एवढी शुद्ध आहे का जी थांबत नाही? हा महाराज, त्या ब्राह्मण बुवाले जगद्गुरू तुकोबारायाची जीभ धरली. आणि जगद्गुरू तुकोबारायाची जीभ धरल्यानंतर ब्राह्मण बुवाच्या मुखातून काय चालू झालं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यावेळेस ब्राह्मण बुवाला कळालं, अरे हे काय सामान्य व्यक्ती नाही, खरोखर हे जगाचे जगद्गुरू तुकोबाराय आहेत. आणि त्यावेळेस ब्राह्मण बुवाने जगद्गुरू तुकोबारायला साष्टांग दंडवत केला आणि सांगितलं, तुकोबाराय अहो तुकोबाराय मला माफ करा हो, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही महाराज. एवढा मोठा तुकोबारायचा हे होता महाराज, एवढी मोठी तुकोबाराय होती महाराज. हा आणि महाराज अभंगाचे आता शेवटच्या त्यांना सांगतात, मधुरावानी ओटी, मधुरावानी ओटी, मधुरावानी ओटी, मधुरावानी
मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी मधुरवाणी ओठी तुका मने वाव पोटी तुका मने वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर
रे सा रे दा प म ग रे ग म नि सा ग म नि सा ग म नि सा सा ग म नि सा ग म नि सा ग म नि सा सा ग म नि सा 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 आले घर जा जा वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारा वा वा टाळी वाजवा. अभंगाच्या शेवटच्या जन्मात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा मधुरावाणी पोटी तुका म्हणे वाव पोटी. माणसाचं बोलणं कसं पाहिजे बाबा? मधुर पाहिजे, गोड पाहिजे बरं का. नको पण असं एवढं अवघड आहे, लय अवघड आहे बरं का. गोड बोलायला काय होते सांगतो बरं का मी तुम्हाला. एकदा काय झालं, एका गावातल्या एका शेतकऱ्याला 10,000 रुपयाची गरज पडली. केवढ्याची? 10,000 रुपयाची गरज पडली. आणि त्या शेतकऱ्याला 3 मुलं होते, 3. आणि मोठ्या मुलाला सांगितलं की जा आपल्या गावातल्या शेठजीकडे जा आणि 10,000 रुपये घेऊन ये. घेऊन हा मोठा मुलगा शेठजीकडे गेला. शेठजीकडे गेल्यानंतर शेठजीच्या घरी गेला, घरात बसला बरं का. घरात बसला. शेठजी कसे होते? रपसप सुधरावानी आहे का आपली मदन महाराजावानी तसे शेठजी होते गावाचे शेठजी. घराचा दरवाजा होता बारी. आता ह्यो घरात गेला कशासाठी? पैसे मागायला. यानं आपले पैसे मागाव ना. ह्यो काय म्हणतो? हा म्हणतो शेठजी तुम्ही मेल्यावर या घराच्या बाहेर तुम्हाला न्यायचं कसं? महाराज आता शेठजी का पैसे देईल का? शेठजीला एवढा राग आला महाराज, त्या शेठजीला त्या पोराला घेताना एका खोलीत कोंडून टाकलं. मग मोठा मुलगा काय येत नाही, मग 2 नंबरचा मुलगा शेठजीकडे आला आणि शेठजीला विचारतो, का हो शेठजी माझा मोठा भाऊ तुमच्याकडे आला होता पैसे मागण्याकरता, अजून वापस नाही आला. त्यावेळेस शेठजीने घडलेली सगळी हकीकत त्या 2 नंबरच्या भावाला सांगितली. आणि त्यावेळेस तो भाऊ म्हणतो शेठजी अहो जाऊ द्या म्हणला, त्याला काही अक्कल नाही, त्याला काही कळत नाही म्हणले. हा त्याने असं बोला का म्हणले की शेठजी तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला बाहेर कसं न्यायचं म्हणले. त्याला काही कळत नाही म्हणले. सोपं आहे म्हणले शेठजी, तुम्ही मेल्यानंतर तुमचे आपण काय करू, बारीक बारीक तुकडे करू म्हणला, तुकडे. आणि बॉक्समध्ये भरून कुठं नेऊ? बाहेर नेऊ, बाहेर. एवढा शेठजीला राग आला महाराज, याला पण एका खोटीत कोळून टाकलं. मग 3 नंबरचा भावाला 2 भाऊ काय येत नाही शेठजीकडे आला. शेठजीला विचारलं म्हणले 2 भाऊ माझे तुमच्याकडे पैसे मागण्याकरता आले होते. त्यावेळेस शेठजीने सगळी हकीकत घडलेली त्या भावाला सांगितली. आता ह्यो पण त्याचाच भाऊ. ह्यो म्हणला शेठजी जाऊ द्या म्हणला, त्यांना काय कळते म्हणला. हा म्हणला एक म्हणतो शेठजी मेल्यावर कसं बाहेर राहायचं. हा आणि एक म्हणतो शेठजीचे आपण हातपाय बारीक करू, तुकडे करू बॉक्समध्ये, मग बाहेर नेऊ. तो 3 नंबरचा मुलगा म्हणतो शेठजी या दोघांना काय अक्कल नाही म्हणले, कळत नाही म्हणले. आपण तुम्ही मेल्यानंतर काय करू म्हणले, या बंगल्यालाच काय करू, काडी लावून देऊ म्हणले, काही विषय राहणार नाही. 3 मुलांना शेठजीने एका खोलीत कोंडून टाकलं. मग 3 मुले घराकडे काय येत नाहीत हे पाहण्याकरता शेतकरी आले आणि शेठजींना विचारलं शेठजी माझे मुलं आले होते. शेठजी म्हणतो अरे काय तुझ्या मुलांना काही संस्कार आहेत का नाही म्हणले. हा मोठा मुलगा म्हणतो शेठजी तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर न्यायचं कसं. 2 नंबरचा म्हणतो शेठजी तुमचे बारीक बारीक तुकडे करू. आणि 3 नंबरचा म्हणतो की आपण या बंगल्याला आग लावू. हा त्यावेळेस शेतकरी म्हणतो शेठजी अहो हे मुलं आहे यांना काही कळत नाही म्हणले, जाऊ द्या. तुमच्यासारखे शेठजी आपल्या गावात नाही, आपल्या तालुक्यात नाही, आपल्या जिल्ह्यात नाही म्हणले. हां आणि म्हणले तुम्ही गरिबाचं लग्न असू द्या तिथं पैसे घेऊन हजर, एखादं मेलं तरी तिथं तुम्ही हजर. हां तुमच्यासारखा दयाळू शेठजी या गावात नाही. शेतकरी करतो शेठजी मला किती रुपयाची गरज आहे, 10,000 रुपयाची गरज आहे. शेठजी करता 10,000, हे घे 20,000. कशामुळं?
फक्त कशामुळं? गोड बोलल्यामुळं. माणसाचं बोलणं कसं पाहिजे? गोड पाहिजे. गोड जर बोलणं असलं ना विशाल महाराज तर काही होतं, काही होतं महाराज, आहे का नाही? पण आजकालचे जे मुलं आहेत ना त्यांना बोलावं कसं, वागावं कसं, लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. लहान लहान मुलं कुणीकडं बोलतात काही बी. हां, एकदा मी कीर्तनाला चाललो होतो आणि आपला विचार बारका आपला बाबू होता. म्हणलं अरे सप्ताह कुठे चालू आहे? ते म्हणलं महाराज सप्ताह म्हणला चालू आहे, म्हणला मी तुम्हाला नेऊन सोडतो म्हणलं. म्हणलं काय हरकत नाही. आता यायला जायचं होतं त्या बारक्या पोराला घरी, त्याच्या घरी. यानं काय केलं महाराज, मी असं या रोडनं आलो म्हणजे मंडप काय दिसला नाही, तुमचा दिसते मग दिसला नाही. तो छोटा मुलगा करतो महाराज मी तुम्हाला सप्त्याकडे नेऊन सोडतो. तो गाडीत बसला महाराज, असा त्या कोपऱ्यात घेऊन गेला मला थांबा. मी म्हणलं सप्त्याचा मंडप आला का? म्हणले नाही. म्हणलं महाराज हे माझं घर आहे, मला घरी यायचं होतं. म्हणला बरं झालं म्हणला तुम्ही माझ्या घरी मला आणून सोडलं. अरे म्हणलं तुझ्या घरी तुला आणून सोडलं, परंतु सप्ताह कुणीकडे हे तर सांग. ते म्हणलं काय नाही महाराज तुम्ही काय करा, या रस्त्याने सरळ जा, सरळ गेल्यानंतर तुम्हाला मंडपचा रस्ता सापडेल. आवले लेकरं बिलिंदर येतो, लय अवघड आहेत. आणि प्रश्न एकदा कीर्तनाला गेलो आणि एक मुलगा कसा करतो माहिती आहे का? म्हणतो महाराज तुम्हाला प्रश्न विचारतो. म्हणलं विचार बाबा. आता एवढे 20-25 मुलं सांभाळतो म्हणलं, आणि तुझा काय प्रश्न? ते म्हणला महाराज म्हणला हे आमच्या दारी लिंब आहे, म्हणला लिंब, आणि या लिंबाचे पानं किती सांगा. म्हणलं लिंबाचे पानं? आता मी बी त्याचा गुरुच तेचला. मी म्हणलं लिंबाचे पानं 33,36,00,000. तो म्हणला महाराज कसं काय? मी म्हणलं मोजून पाय. आवले लेकरं म्हणजे लेकरं एवढे अवघडे, मला संस्कृती राहिली नाही, आहे का नाही? जो आदर होता तो आदर राहिला नाही. पूर्वी जर आपल्या गावातले एखादं म्हातारं वयस्कर माणूस जर दिसला तर मुलं समोरून जायला घाबरायचे महाराज. हां, पण मुलांना आदर्श कोणाचा घ्यावा, काय घ्यावा? रामदास स्वामी बघा तुम्ही. हां, नवे अहो छत्रपती शिवाजी महाराज बघा तुम्ही. हां, घ्या ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श. अहो या जगावर फक्त एकच राजा होऊन गेला बरं का, ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. हो रयतेसाठी प्राण झेलले आपुल्या नितळ्या छातीवर, हो प्राणपणाने लढले मावळे भरोसा जा राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा जा राजावर, राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की महाराज. जीवनामध्ये जर आदर्श असावा तर छत्रपती शिवाजी महाराज सारखं महाराज. अहो आत्ता या 4-8 दिवसातली गोष्ट आहे महाराज. रिसोडला काय हॉटेलचं का दुकानचं कशाचं उद्घाटन होतं का नु, कशात तरी उद्घाटन होतं, आणि त्या उद्घाटनासाठी कोण आणलं होतं? ती कोणती गौतमी पाटील ती आणली महाराज उद्घाटनासाठी. एखादी महात्मा आणायचा, साधू आणायचा, आणली तर आणली. एका बहादरानं मला फोन केला, तो म्हणला महाराज गौतमी पाटील येले आणि येता येता संस्थेला भेटायला आणायची का? अरे मी म्हणलं बाबा
आमचे छत्रपती शिवाजी महाराज बाई नाचवणारे नव्हते. आमचे छत्रपती शिवाजी महाराज बाई वाचवणारे होते. बाई वाचवणारे होते महाराज. त्याच्यामुळे धर्मजागृती करा, धर्माकडे लक्ष द्या. आज काळाची गरज आहे. मुलं काय करतात, मुली काय करतात याच्याकडे लक्ष द्या. तुमच्याकडे संपत्ती किती आहे याला कोणी विचारत नाही, पण तुमची संतती कशी आहे, संतती काय करते हे विचारतात बरं का. असो तुकोबरा म्हणतात मधुरावाणी ओटी, तुका म्हणे वाव पोटी इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंडी विठोबा रखुमाई. झालेली कीर्तन सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय बरं का यांच्या चरणी अर्पण करतो. आणि थांबा 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं बसा. शेवेला पूर्ण विराम देतो.